नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतलं। निदा खान हिला ताब्यात घेतल्यापासून या संपूर्ण प्रकरणाला मोठं राजकीय वळण लागलंय। निदा खान हिची सध्या नाशिक पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। मात्र याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। निदा खानला राजकीय पाठबळ मिळाल्याचा आरोप मंत्री शिरसाट यांनी केलाय, तर MIM शी संबंधित काही व्यक्तींनी तिला आश्रय दिल्याचंही त्यांनी म्हटलंय। मंत्री संजय शिरसाट यांच्या या आरोपावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांसमोर येत जोरदार खंडन केलं। एखाद्यावर आरोप झाले म्हणजे तो आरोपी ठरत नाही असं म्हणत जलील यांनी शिरसाटांचे सर्व आरोप फेटाळून लावले। मात्र या प्रकरणात MIM चे नगरसेवक मतीन पटेल यांचंही नाव समोर आलंय। निदा खानला राहण्यासाठी स्वतःच्या नावाने घेतलेलं घर उपलब्ध करून दिल्याची ही बाब प्राथमिक पोलीस तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनत चाललं असून निदा खानच्या चौकशींची धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।